देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे माहेरची पैठणी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा, माहेरची पैठणी. सविताची सकाळपासून आवरावर सुरू होती. ती आनंदानं इकडून तिकडं लगबगीनं धावपळ करत होती. का नाही करणार? आज लग्नानंतर 6 महिन्यांनी ती पहिल्यांदा माहेरला निघाली होती. दुपार होण्याच्या अगोदरच भाऊ येऊन टेकला होता माहेरी न्यायला. भावाला बघताच तिचा आनंद गगनात मावेना. कितीतरी दिवसांनी ती भावाला डोळे भरून पाहत होती. लहानपणी एका गारेगारसाठी हट्ट धरणारी आणि उन्हातानात वनवन फिरून तिच्यासाठी गारेगार आणणारा तिचा लाडका भाव बघून तिचं डोळं भरून आलं. अश्रूचे पाठ वाहिल्यावर भावाला माहेरची सर्व खुशाली विचारली. तिला तिचे सुखाचे अश्रू लपवत नव्हते. भाऊ बहिणीचा संसार पाहून अगदी मनापासून प्रफुल्लित झाला होता. सऊ, तू सुखी आहेस ना? तसं सवितानं आपल्या गोड संसाराची साऱ्या मजेशीर गोष्टी भावाला सांगितल्या. आज त्या दोघा भाऊ बहिणीला बरेच वर्ष लोटले आणि आपण खूप वर्षांनी भेटतोय असं वाटत होतं. सासूबाई मळ्यात गेल्या होत्या. शेजारचं पोर केव्हा सवितानं बोलवायला पाठवलं होतं आणि नवरा तर त्याच्या मेवण्यासोबत माळरान फिरायला आतुर झाला होता. भावानं आपल्या जवळची पिशवी सविताच्या हातात देऊन म्हणाला, सविता बघ, तू आज माहेरी येणार आहे म्हणून मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची ही सुंदर जांभळ्या कलरची पैठणी आणली आहे. ही घाल बरं माहेरला निघताना. तशी सविताच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिच्या प्रत्येक रक्षाबंधनाला तिची आवडती वस्तू भेट मिळत होती. त्यापेक्षाही तिला या भेटवस्तूचा आदर आणि तृण वाटत होता. भाऊ आणि नवरा माळरानवर फिरायला गेले असताना तिनं तोपर्यंत सर्व जेवणाची तयारी करून ठेवली. आज तिनं तिच्या हातानं भावाच्या आवडीचे सगळे भोजन बनवलं होतं. भावाने जेवताना तिच्या बनवलेल्या जेवणाची स्तुती केली. ती समाधानी झाली. आज ती आपल्या लाडक्या भावाला हट्टाने जेवण वाढत होती. सगळं पदार्थ मोठ्या मायेने वाढत होती. दुपारच्या जेवणाच्या सोपस्कारानंतर तिला कधी एकदा माहेरच्या रस्त्याला लागतोय असं झालं होतं. सासूबाईचा आणि नवऱ्याचा निरोप घेऊन ती निघाली. रस्त्याने चालताना एकच विचार होता की कधी एकदा घरी जाईन आणि आईच्या माईच्या कुशीत निजेल. तिच्या माहेरी आई, वडील, लहान 2 बहिणी आणि गोड वहिनी आणि दादा असं तिचं कुटुंब. या विचारातच केव्हा काळोख पडला तिलाही समजलं नाही. दादा पुढं पावले झपाझप टाकत अंतर पार करत होता. आज तिनं भावरायासोबत मनसोक्त गप्पा मारून घेतल्या होत्या. काळवाईचा डोंगर संपल्यावर गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा झेंडा चमकायला लागला. दूर तेवत असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्याचा दिवा तेवताना दिसत होता. तसं तिच्या अंगाला शहारे आले आणि आनंदाने ती भारावून गेली. जशी गावाची कमान जवळ येताना दिसली तशी भावरायाच्या पावलाची गती मंद झाली आणि थोड्या अंतरावर तो थांबला आणि मागं वळून तिला म्हणाला, तू चल पुढं, मी देवाच्या मंदिरात जाऊन आलो, मला बोलवलंय तिथं. तिनं त्याच्या डोळ्यात एक विलक्षणच चमक पाहिली आणि समाधानी दिसली, कारण ती गावाच्या येशीपर्यंत पोचली होती. ती मोठ्या आनंदाने म्हणाली, चालेल, तू ये जाऊन देवाकडे, मी जाते पुढं. तशी ती लगबगीनं पुढं निघाली. भाऊ त्याच जागेवर थांबून तिला पाहत होता. मोठ्या कौतुकाने तिला निहाळत होता. इशीतून मध्ये गेल्यावर तिनं मागे वळून पाहिलं, पण भाऊ त्या काळोखात दिसेनासा झाला. येईल देवपूजा करून असं मनोमन बोलून ती घराच्या दिशेनं पावलं टाकत होती. पण आज तिला सर्व गाव निश्चित पडल्यासारखं जाणवत होतं. कुणाचीही चावल लागत नव्हती. जसं घराची कौलं दिसायला लागली तशी ती आनंदाने पावलं टाकत होती. पण जसे घराच्या समोर गेली तशी सर्व गावकरी मंडळी तिच्या घरासमोर शांत उभी होती आणि तिला काही कळण्याआधी आईनं मोठा हंबरडा फोडला.
तसं तिच्या हातातली सामान गळून पडलं. डोकं सुन्न झालं, हातपाय थरथरायला लागलं, घसा कोरडा पडला आणि तशी ती वेगानं पुढं सरसावली तर तिच्या नजरेसमोर ठेवलेल्या प्रेतावर तिची नजर गेली. पायाखालची जमीनच सरकली. काही काळाच्या आत एकच हवेच्या झोतानं तोंडावरची चादर सरकली आणि समोर आपला भाऊ मूर्त बघून ती खाली मटकन बसली आणि जोरात किंचाळली. तिला काय घडतं ते कळेना. वहिनी दातखिळी बसून बेशुद्ध पडली होती आणि त्या काळोख्या रात्री तिला जिवंत मरण अनुभवल्यासारखं वाटू लागलं. आईचं रडताना शब्द कानावर पडत होतं. तुला सासरी घ्यायला म्हणून निघाला होता आणि भर पावसात गावाबाहेरले मंदिराच्या जवळील वडाखाली उभा होता आणि आकाशातून वीज आली आणि माझ्या लेकराला घेऊन गेली. फक्त शेवटचं सांगून गेला, सविताला काही सांगू नका, ती येईल बरोबर.